नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात. तर मंडळी, आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही नवीन घरात शिफ्ट झालेलो आहोत आणि आठवडा झाला आम्हाला शिफ्ट होऊन, कारण गेल्या गुरुवारी आम्ही इथे आलो आणि आज गुरुवार आहे, म्हणजे आज आठवडा झाला. तर 40 दिवस म्हणतात की 40 दिवस नॉनव्हेज घरात बनवायचं नाही. तर त्यामुळे असं झालं ना की एकदा आम्ही बाहेरच बनवलं आणि आज त्यांनी फिश आणली आहे, म्हणजे मच्छी आणली आहे आणि ती त्यांना बनवायची होती. तर मग मी त्यांना बोलली घरात आणू नका तुम्ही, जे आपलं जुनं घर आहे तिथे तुम्ही बनवा म्हणून. मग तेच ते घेऊन गेले तिथे सगळं, म्हणजे साफ वगैरे करायला. आणि अजून घराची पूजा झाली माझी, म्हणजे वास्तुशांती, गृहप्रवेश वगैरे सगळं झालेलं आहे. आधीचे खूप सारे व्हिडिओज आहेत जे मी पोस्ट केलेले नाही आहेत, ते पोस्ट करायचे आहेत. तर मी हळूहळू जसे म्हणजे हळूहळू मी पोस्ट करणार आहे व्हिडिओ, कारण आता असं झालं आहे ना की जे माझे कंटिन्यूज जे डेली व्लॉग्स असणार आहे ते कंटिन्युअसली येतील आणि मध्ये मध्ये मी माझे पेंडिंग व्लॉग्स आहेत ते मी पोस्ट करत राहणार. तर इकडे बघा, ते फिश तिकडे धूत आहे आणि ते आमचं जुनं घर आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या, हे तिथे आम्ही राहत होतो आधी. तर तिथेच बनवणार आहे पुढे. तर फिश म्हणजे मच्छीसाठी जे काही लागतं ते मी घरातच तयार केलं, म्हणजे मिरची पावडर, हे सगळं मसाले वगैरे, कांदा, टोमॅटो आणि वाटण जे असतं ओला खोबऱ्याचं ते वाटण केलं. 9 वाजलेले आहेत आणि ह्याची काय झोप पूर्णच होत नाही. आणि बघा, बेड गादीवरचं सगळं चादर लपटून त्याने घेतलेलं आहे. असा आहे आमचा. तर इकडे आले मी जुन्या घरात, बघूया म्हणलं काय काय चाललंय यांचं. तर माझ्या अगोदर मयूर अंघोळ बिंघोळ करून येऊन इथं मच्छी खायला बसलाय आणि इकडे ह्यांनी फिश फ्राय करून घेतली आणि आता फिश करी बनवतात आहे. तर एवढी मोठी मोठी म्हणजे त्यांनी पीस ठेवलेत मच्छीचे. आणि खरं सांगू का, मला गावाकडचे म्हणजे मच्छी जे असतात ना ते अजिबात आवडत नाही, खरंच नाही, टेस्टच लागत नाही अजिबात. कारण काय माहिती का, असं पण नाही आवडत मला. तर हे आहे आमचं जुनं घर आणि ह्या घरात आम्ही 5 वर्ष काढलेले आहेत. खूप काही चांगले वाईट दिवस ह्या घरात आम्ही बघितलेले आहेत, पण ह्या घराने खूप काही दिलं मला. कारण ह्या घरी जेव्हापासून ह्या घरात आलो आहे सगळं चांगलंच झालं आहे. कधीच वाटलं नव्हतं, म्हणजे स्वप्न बघायची मी की कधी पक्कं घर होणार, कधी पक्कं घर होणार, पण फायनली झालं. स्वप्न जे पहिलं होतं मी ते स्वप्न पूर्ण झालं. खरंच फ्रायवाला जी गोष्ट आपण मनापासून विचार करतो ना आणि स्वप्न बघतो ना ते 100% कसा वाटतंय, कसा झालाय बाबा. बघा, आता इथेच आम्ही जेवतोय, कारण तिकडे खायचं नाही, इथेच खाऊन बिऊन. आता जेव्हा पण नॉनव्हेज बनवायचं असेल ते इकडेच येऊन बनवायचे, चुलीवरती बनवून खाऊन घासून पुसून मग नंतर त्या घरी जायचे. जेवलो आम्ही पटापट, जेवून सगळी भांडी बाहेर घासून घेतली आणि मग तिकडे गेलो. आमचं मोगरेचं झाड आहे, त्याने एवढे सारे मोगरे निघाले बघा. मोगऱ्याची फुलं निघाले, भरपूर लागलेत अजून, किती सारे लागलेत. सीताफळ पण लागलेत. सीताफळ थांबा दाखवते, कुठे गेले सीताफळ. वरती पण लागलेत बघा. हे सगळं पसारा मी म्हणते क्लिअर करा. ही खिडकी, पायरी, शिडी बाहेर ठेवा. हा पसारा सगळा उचला. इथे पण पसारा पडला, हा पण कोण करायलाच रेडी नाही. हा पोरगा पण काही रेडी करत नाही का. गोरा दिसतो यश तू. आता यशने बघा काय आणून दिलंय खायला, बिस्किट आणि हे लागले म्हणून. संध्याकाळचे आता वाजलेले आहेत 6:15 आणि लाईट पण गेली आहे. हे बघा, सूर्य मावळला. थांबा दाखवते पाठी बॅक कॅमेऱ्याने. बघा, सूर्य आता मावळतोय, किती भारी आहे बघा. इकडे सूर्य मावळतो आणि तिकडे सूर्य उगवतो.
इकडे उगवतो, इकडे मावळतो. भारी ना? म्हणजे सनसेट आणि सनराईज दोन्ही आमच्या घरातून दिसतं आम्हाला. आहात बघा आम्ही लोक. सनसेट सनराईज घरातूनच, बाहेर कुठे जायची गरजच नाही आम्हाला. अगरबत्ती झाली आहे माझी, पण आवरून घेतलंय, सगळं पुसून घेतली आहे, पूर्ण असं क्लीन केलंय. छान वाटतं संध्याकाळचं, म्हणजे असं एकदम मस्त. इकडे समोसा पार्टी चालू आहे. खा, मजा मजा. संध्याकाळच्या वेळी काहीतरी गरम गरम खायची खूप इच्छा होते मला, आणि ह्यांनी त्याच वेळी गरमागरम समोसे आणले आणि मी पटकन गेली किचनमध्ये आणि मस्तपैकी 2 कप चहा केला. तर चला तर मंडळी, मी करते आता एन्जॉय माझा चहा आणि समोसा, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.